जातीपेक्षा मातीला, इतर कुणापेक्षा शिवरायांना मानणारा माणूस म्हणजे महाराजांचा खरा मावळा. आपल्या कर्तृत्वाने, आपल्या दातृत्वाने आणि आपल्या नेतृत्वाने आदराचे स्थान प्राप्त केलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय राजू पाटील साहेब, आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून शिवव्याख्यान करणारे हरिजन भक्तपरायण मुख्याध्यापक श्री धनगर सर, माधवराव पाटीलच्या मुख्याध्यापिका तरे मॅडम, इंग्लिश मीडियमच्या प्रिन्सिपल निकिता मॅडम आणि टावरे विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री धुमास, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि पराक्रमाच्या जोरावर ज्यांनी राज्य निर्माण केले त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्दा. छत्रपती शिवाजी महाराजांची ही 392वी जयंती 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला. या जयंतीचं महत्त्व म्हणजे 1869 साली महात्मा ज्योतिराव फुले हे समाधी शोधण्यासाठी रायगडावर गेले. 4 दिवस त्यांनी रायगडावर मुक्काम केला आणि 4 दिवसात त्यांनी रायगडावर समाधी शोधून काढली आणि त्या दिवसापासून त्यांनी शिवजयंतीची सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली आणि सांगितलं की आजपासून 10 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवजयंती साजरी होईल. अशा राजाची जयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांवर 904 ओळींचा पोवाडा लिहिला. त्याचबरोबर अनेक पुस्तकं देखील त्यांनी शिवाजी महाराजांवर लिहिली. शिवाजी महाराज फक्त हे एका जाती धर्मात किंवा पंथात विभागलेले व्यक्ती नव्हते, तर ते सर्वसमावेशक असा राजा होता. अशा या राजाबद्दल भारतीयच नाही तर परकीय लोक सुद्धा त्यांचे गौरवोद्गार करतात. त्यावेळचे ब्रिटिश अधिकारी जे होते डेव्हिड सिंगटेक असे म्हणतात की शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नव्हते, शिवाजी महाराज हे फक्त भारताचे नव्हते, तर शिवाजी महाराज हे जगाचे एक पराक्रमी पुरुष होते आणि त्यांच्यासारखा पराक्रमी पुरुष भूतलावर आजपर्यंत जन्माला आलेले नाही, असे उद्गार परकीय जे इतिहासकार आहेत किंवा परकीय सत्ताधीश आहेत हे काढतात. त्याचप्रमाणे एल्फिस्टन नावाचे गव्हर्नर जनरल आपल्या मुंबईमध्ये होते आणि एल्फिस्टन असे म्हणायचे की शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्माला आले हे महाराष्ट्राचं भाग्य आहे, परंतु जर शिवाजी महाराज हे आमच्या लंडनमध्ये, आमच्या इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही जगावर काय, आम्ही परग्रहावर सुद्धा राज्य निर्माण केलं असतं. अशा ह्या तुमच्या राज्यामध्ये एक धाडशी प्रवृत्ती होती. असे गौरवोद्गार काढणारे जाणारे जगातले एकमेव राजे हे शिवाजी महाराज आहेत. त्यानंतर फिडेल कॅस्ट्रो नावाचे क्युबाचे सत्ताधीश होते, राजा होते. त्यांना क्युबामध्ये जेव्हा एक क्युबियन क्रांती झाली, एक जगातली सगळ्यात मोठी क्युबियन क्रांती ही क्युबामध्ये झाली. बलाढ्य देशांशी लढा दिला एक छोटासा देश, त्याने क्युबियन क्रांती निर्माण केली आणि क्रांती निर्माण झाल्यानंतर जेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारले की तुम्ही एक छोटासा देश असून सुद्धा संपूर्ण एक क्रांती निर्माण केली, हे कसं काय शक्य आहे, तर ते म्हणाले की माझ्या पुढे महाराष्ट्रातील एकमेव जो राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्ध नीती माझ्याकडे होती, यांची युद्ध नीती म्हणजे समोर होती, त्यांचा गनिमी कावा, त्यांचा पराक्रम याच्या जोरावर मी आज क्युबामध्ये क्रांती निर्माण करू शकलो. हे गौरवोद्गार आहेत क्युबाचे फिडेल कॅस्ट्रोचे. त्याचप्रमाणे मार्शल बुल्गॅनिनो हा सोव्हिएत रशियामधला राजा हा म्हणतो की इतर जे काही भारतामध्ये सत्ताधीश आले, डच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले, मोगल आले, हे सगळे साम्राज्यवादी होते. यांनी साम्राज्य वाढवलं. छत्रपती शिवाजी महाराज हे साम्राज्यवादी नसून एक लोककल्याणकारी राजा होता, लोकांचं कल्याण जपणारा नेता होता. असा नेता संपूर्ण विश्वात निर्माण झाला नाही, हे गौरवोद्गार होते मार्शल बुल्गॅनिनोचे. हे उद्गार भारतातल्या लोकांचे नाही, जगाने मान्य केलेल्या लोकांचे हे उद्गार आहेत की जे शिवाजी महाराजांना आदर्श मानतात. त्याचप्रमाणे आपले सुभाषचंद्र बोस
यांच्यावर इंग्रजांनी जेव्हा नजरकैदेत त्यांना ठेवलं, जवळपास 18 वर्षे ते इंग्रजांच्या नजरकैदेत होते. आणि इंग्रजांच्या नजरकैदेत असताना कशी तरी त्यांची एकदा सुटका झाली. आणि सुटका झाल्यानंतर त्यांना विचारण्यात आले की एवढे दिवस तुम्ही नजरकैदेत राहिले. ते म्हणाले की ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना आग्र्याच्या तुरुंगात ठेवलं गेलेलं होतं आणि तिथे शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे सुटका केली, तेव्हा मी नजरकैदेत असताना शिवचरित्र वाचलं आणि शिवचरित्राच्या माझ्या मनावर खूप मोठा परिणाम झाला. आणि म्हणून माझा आदर्श, माझा पराक्रमी पुरुष जो कोणी असेल तो शिव छत्रपती आहे. हे गौरव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्यांचा या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मोलाचं योगदान आहे. त्याचप्रमाणे आपले रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जेव्हा साताऱ्यामध्ये एक कॉलेज काढलं आणि कॉलेज काढल्यानंतर त्यांनी साताऱ्यातील त्या कॉलेजला नाव दिलं छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय. त्यावेळेस एक व्यापारी त्यांच्याकडे आला. तो व्यापारी त्यांना म्हणाला की अण्णा, मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो, तुम्ही माझं नाव कॉलेजला द्या. कर्मवीर भाऊराव पाटील त्यांना म्हणाले व्यापाऱ्याला, एक वेळ मी बापाचं नाव बदलेन, पण कॉलेजचं नाव शिवाजी महाराज हे मी कधीच पुसणार नाही. हे सांगणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे एक जैन धर्मीय होते, जैन धर्माचे होते. आणि तरी देखील त्यांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांबद्दल जे काही प्रेम होतं हे खूप महान होतं. आणि अशा प्रकारे त्यांनी त्या शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू केलेले कॉलेजेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरले. अशा शिवाजी महाराजांबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा 27 डिसेंबर 1927ला रायगडावर गेले आणि रायगडावर त्यांनी बघितलं. एक दिवस त्यांनी रायगडावर मुक्काम केला. तिथे शिवाजी महाराजांबद्दल एक मूर्ती किंवा काही नव्हतं. आणि त्यावेळेस एक दिवस मुक्काम केल्यानंतर त्यांनी तिथे गजानन वडके नावाच्या व्यक्तीकडून 2 मूर्त्या बनवून घेतल्या आणि तिथे एक मूर्ती तिथे स्थापन केली, एक मूर्ती आपल्या घरी आणली. आणि अशा प्रकारे त्यांनी सुद्धा आपल्या बहिष्कृत भारतमध्ये शिवाजी महाराजांबद्दल बरेच काही लेख लिहिलेले आहेत. बहिष्कृत भारत हे त्यांनी सुरुवात केलेलं पाक्षिक होतं आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दलची अनेक वर्णने त्यामध्ये आपल्याला वाचायला मिळत असतात. असे हे शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं झालं. शिवाजी महाराज हे फक्त शेतकऱ्यांचे राजे देखील होते. शरद जोशी नावाचे एक लेखक आहेत. शरद जोशी नावाच्या लेखकांनी म्हटलंय की शिवाजी महाराज एक चांगला उत्कृष्ट शेतीचे ज्ञान असणारा राजा होता. शेती कशी असावी, शेतकऱ्यांबद्दल किती प्रेम असावं, शेतकऱ्यांचा शेतसारा कसा वसूल करावा हे संपूर्ण ज्ञान त्यांना होतं. त्याचप्रमाणे शिवाजी महाराज एक दूरदृष्टीचा नेता होता. जे आज आपण समुद्रामध्ये जलदुर्ग बघत असतो, जंजिरा असेल, हे जलदुर्ग बांधण्याचं काम का केलं असावं की त्यांना त्यावेळेस दूरदृष्टी होते की जलमार्गाने सुद्धा परकीय लोक आपल्या देशावर आक्रमण करू शकतात आणि आपल्या देशाचं नुकसान करू शकतात. आणि म्हणून कान्होजी आंग्रे अशा चांगल्या लोकांना त्यांनी त्याचं आरमाराचं प्रमुख बनवलं आणि आपल्या देशाचं रक्षण केलं. कसाब सारखा व्यक्ती जर आज समुद्रमार्गे आपल्या देशामध्ये येऊ शकतो तर शिवाजी महाराजांची रणनीती ही जर आपण घेतली तर शिवाजी महाराज दूरदृष्टीचे एक चांगले आरमार उभारणारे एक चांगले लष्करी प्रमुख सुद्धा होऊ शकतात असे मी मानू शकतो. अशा शिवाजी महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला आणि ही मृत्यूची बातमी जेव्हा औरंगजेबापर्यंत गेली त्यांचा सरदार घेऊन, त्या सरदाराने सांगितलं औरंगजेबाला की आपला सगळ्यात मोठा दुश्मन गेला, आता आपल्याला आनंदच आनंद आहे, आपण मराठी सत्तेला हरवू शकतो. तर औरंगजेब म्हणाला, हे अल्लाह, हे तो बहुत बुरी बात है. त्या अल्लाहला त्याने सांगितलं की अशा दुश्मन दिया तो ऐसा दिया की जो दुश्मन की मुझे बहुत सारा सीखना पडा उससे. अशा या दुश्मनला माझ्या या स्वर्गामध्ये किंवा एक खुदा तेरे स्वर्गामध्ये मला त्याला चांगली जागा दे. अशा प्रकारचे गौरव उद्गार एका शत्रूच्या तोंडातून एका राजाबद्दल निघतात. हेच माझ्या राजाचं कर्तृत्व आहे, हेच माझ्या राजाचं कर्तृत्व आहे. एवढे दोन शब्द बोलून मी माझे भाषण संपवतो.